हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम दरवर्षी कंडक्ट करण्यापूर्वी सेट डिपार्टमेंटमार्फत नवीन प्रॉस्पेक्ट इश्यू केलं जातं. म्हणजे एक्झाम होण्यापूर्वी एक्झामिनेशन संदर्भात नवीन रूल रेग्युलेशन हे अपडेट केले जातात. अपडेट केल्यानंतर ते प्रॉस्पेक्टमध्ये ॲड केले जातात आणि ते प्रॉस्पेक्ट पब्लिश केलं जातं. मग यावर्षी 15 जून 2025 रोजी जो एक्झाम कंडक्ट होणार आहे त्या एक्झाम संदर्भात देखील नवीन प्रॉस्पेक्ट MS सेट डिपार्टमेंटनी पब्लिश केलेले आहे. त्या प्रॉस्पेक्टमध्ये MS सेट एक्झामबद्दल नवीन नियम रेग्युलेशन त्यांनी ॲड केलेले आहेत. मग जे विद्यार्थी MS सेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी या प्रॉस्पेक्टला प्रॉपर वेनी पाहणं गरजेचं असतं. या प्रॉस्पेक्टमध्ये जवळपास 30 ते 35 पेज आहेत. या सर्व पेजमध्ये जो काही महत्त्वाचा कंटेंट आहे तो सर्व कंटेंट आपण आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना MS सेट एक्झामबद्दल 0% इन्फॉर्मेशन आहे त्या विद्यार्थ्यांनी आजचं लेसन पाहिल्यानंतर त्यांना एक्झामबद्दल 100% इन्फॉर्मेशन भेटून जाईल. हे लेसन पाहिल्यानंतर MS सेट एक्झामबद्दल कुठलाही डाऊट तुमचा शिल्लक राहणार नाही याची गॅरंटी. कारण आज ऑफिशियली त्यांनी जे प्रॉस्पेक्ट इश्यू केलं आहे तेच आपण पाहणार आहोत. कुठली फेक इन्फॉर्मेशन पाहणार नाही आहे. ऑफिशियली त्यांचे जे नियम आहेत त्यांचे जे रेग्युलेशन आहेत ते व्यवस्थित समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल ऑफिशियल अपडेट कळवले जातात. आज आपण या ठिकाणी MS सेट एक्झामचं जे नवीन प्रॉस्पेक्ट आहे ऑफिशियली त्यांनी पब्लिश केलेलं आहे ते प्रॉस्पेक्ट पाहणार आहोत. जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट होणार आहे त्या एक्झाम संदर्भात हे सर्व नियम रेग्युलेशन त्यांच्यामार्फत अपडेट केलेले आहेत. कुठलीही फेक इन्फॉर्मेशन पाहत नाही आहे. ऑफिशियली त्यांनी जे अपडेट केलेलं आहे तेच पाहणार आहोत. या ठिकाणी कंटेंट दिलेलं आहे पहा, म्हणजे प्रॉस्पेक्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी ॲड आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग एक्झामिनेशनच्या सर्वच डेट त्यांनी ॲड केलेल्या आहेत. म्हणजे हॉल तिकीट कधी भेटेल इथपर्यंत डेट त्यांनी ॲड केलेल्या आहेत. एक्झामिनेशनची इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल तो ॲड केलेला आहे. रिझर्वेशन पॉलिसी असेल ती पॉलिसी ॲड केलेली आहे. म्हणजे कुठल्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेट एक्झाम कुठल्या सब्जेक्टमध्ये कंडक्ट होत असतो ते सांगितलेलं आहे. कुठल्या कुठल्या PGना सेट एक्झाम देणं अलाउड आहे ते सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर कुठे असतील ते सांगितलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे देखील सांगितलेलं आहे. एक्झामिनेशनची फी किती असेल, एक्झामिनेशनची स्कीम काय असेल. ठीक आहे, जे 40% पेक्षा डिसेबल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय प्रोव्हिजन असेल, ॲडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट कधी रिलीज केलं जाईल, ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, काही इन्स्ट्रक्शन असतील फॉर्म भरण्यासाठी त्या देखील या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे आपण सर्वच कंटेंट शॉर्ट आणि सिंपल वेनी समजून घेणार आहोत. आजचं लेसन शेवटपर्यंत पहा, कुठलाही डाऊट MS सेट एक्झामबद्दल तुमचा राहणार नाही. जे विद्यार्थी फर्स्ट टाईम एक्झाम देणार आहे किंवा जे विद्यार्थी 15 जून 2025चा MS सेट एक्झाम देणार आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांनी हे प्रॉस्पेक्ट प्रॉपर वेनी पाहणं गरजेचं आहे. आजचं लेसन पाहिलं तर प्रॉस्पेक्ट पाहण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, सिंपल वेनी सर्व गोष्टी पाहूया. तर या ठिकाणी जो फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे एक्झामिनेशन संदर्भात इम्पॉर्टंट डेट्स. या ठिकाणी एक्झामिनेशनचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे 24/2/2025ला रिलीज होतील. लास्ट डेट असेल 13/3/2025. म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला रिलीज होतील. 13 मार्च दरम्यान ते एंड होतील. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लेट फी मार्फत भरायचा असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म संदर्भात फी तुमची पेंडिंग असेल तर तुम्ही 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 इथपर्यंत लेट फी मार्फत पण फॉर्म भरू शकता. प्रॉपर वेनी सर्व इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. त्यानंतर तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये तुमच्या काही मिस्टेक झाल्या, म्हणजे फोटोच्या जागेवर साईन तुमची अपडेट झाली किंवा अदर तुमचं नाव असेल ते चुकलं, ठीक आहे, काही स्पेलिंग मिस्टेक झाली तर या ठिकाणी करेक्शन विंडो त्यांच्यामार्फत प्रोव्हाइड केला जातो. हा करेक्शन विंडो 22/3/2025 ते 24/3/2025 या दरम्यान अवेलेबल असेल. म्हणजे फॉर्म भरताना कुठलीही मिस्टेक तुमची झाली तर ती मिस्टेक करेक्ट करण्यासाठी
या डेट अवेलेबल करून दिलेल्या आहेत. पोर्टलवर तुम्ही लॉग इन करून तुमचा फॉर्म करेक्ट करू शकता. स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कुठली चूक असेल ती करेक्ट करता येऊ शकते. त्यानंतर जे ॲडमिट कार्ड आहे, ठीक आहे, त्याला आपण हॉल तिकीट म्हणतो, हे वेबसाईटवर 5/6/2025 रोजी अपडेट केले जातील. आणि डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, 15/6/2025 रोजी एक्झाम कंडक्ट केला जाईल. या दिवशी संडे. एक्झामिनेशन मोड हा ऑफलाईन पद्धतीने आहे, म्हणजेच OMR शीटवर एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे कदाचित OMR शीटवर कंडक्ट करण्याला हा शेवटचा एक्झाम असू शकतो. सिंपल. आता इम्पॉर्टंट डेट तुम्हाला कळले असतील, म्हणजे एक्झामिनेशनचे फॉर्म कधी सुटत आहेत, त्यानंतर हॉल तिकीट कधी येईल आणि एक्झाम कधी येईल हे तुम्हाला प्रॉपर वेनी कळालं असेल. सिंपल. आता यानंतर काय कंटेंट आहे इथं नोट दिलेली आहे, ठीक आहे. तुमचे जे सर्टिफिकेट असतील किंवा डॉक्युमेंट असतील ते पुणे युनिव्हर्सिटीला ऑफलाईन पद्धतीने कोणी सेंड करायचं नाही आहे. फॉर्म भरताना फोटो आणि साईन या 2 डॉक्युमेंटची तुम्हाला रिक्वायरमेंट असते. अदर कुठलेही डॉक्युमेंट लागत नाही. इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला अदर डॉक्युमेंट लागतील, ठीक आहे. फॉर्म बेसिकली तुम्ही फक्त फोटो आणि साईनच्या बेसवर भरू शकता. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट त्यांनी हा सांगितला आहे की एक्झामिनेशन फॉर्म भरताना जे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, म्हणजे आता तुम्हाला मी जे सांगतोय ते तुम्ही प्रॉपर वेनी पाहिलं पाहिजे. MSCET एक्झाम हा 40 नंबरचा MSCET एक्झाम आहे. हा एक्झाम 15 जून 2025 संडेला कंडक्ट केला जाणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा या 2 स्टेटसाठी हा एक्झाम आहे. हा जो एक्झाम आहे हा एक्झाम ऑन द बिहाफ ऑफ UGC नेट मार्फत कंडक्ट केला जातो किंवा UGCच्या अंडर हा एक्झाम कंडक्ट केला जातो. फक्त कंडक्ट करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची मदत घेतली जाते. हा एक्झाम कंडक्ट केला जातो जवळपास 32 सब्जेक्टमध्ये. सर्व सब्जेक्ट लिस्ट याच प्रॉस्पेक्टमध्ये आपण नंतर पाहणार आहोत. हा एक्झाम टोटल 18 सिलेक्टेड सिटीमध्ये कंडक्ट केला जातो. 18 एक्झामिनेशन सेंटर त्यांचे अवेलेबल आहेत. सिंपल. म्हणजे सर्वच इन्फॉर्मेशन आपण पाहतोय. त्यानंतर काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिले, जास्त काही महत्त्वाचे नाही आहे. फक्त एक पॉईंट लक्षात घ्या, एकदा फॉर्म भरला, करेक्शन विंडो क्लोज झाला, त्यानंतर कुठल्याही गोष्टीचं चेंजेस करणं अलाउड नसतं. तुम्हाला त्याच बेसिसवर एक्झाम द्यावं लागेल, जी तुम्ही कॅटेगरी निवडलेली, जे तुम्ही नाव त्या ठिकाणी फिल केलं आहे. म्हणून फॉर्म भरताना केअरफुली फॉर्म भरा, कुठली चूक होऊन देऊ नका. कारण जर फॉर्ममध्ये चूक झाली आणि इन केस तुम्ही क्वालिफाय झाले तर ते डिस्क्वालिफाय कन्सिडर केलं जाऊ शकतं, कारण फॉर्म तुम्ही चुकीच्या वेळी भरलेला आहे. म्हणून फॉर्म भरताना प्रॉपर वेनीच भरा. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याचा डेमो व्हिडिओ मी तुम्हाला अपडेट करून देईन आपल्या YouTube चॅनलवर. सिंपल. आता नेक्स्ट कॅन्डिडेट ऑफ इलिजिबिलिटी, ठीक आहे, म्हणजे कंडिशन फॉर इलिजिबिलिटी, म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय त्यांचा ते दिलेलं आहे. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, ज्या विद्यार्थ्यांना PGमध्ये म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 55% आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना PG किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 50% आहेत ते विद्यार्थी MSCET एक्झाम देऊ शकतात. आता कॅटेगरीनुसार हे पर्सेंटेजचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. या ठिकाणी समजून घ्या. SC, ST, OBC, TD, VJ, NT, SEBC अँड ट्रान्सजेंडर PWD, ORF या सर्व कॅटेगरी विथआउट ग्रेड राऊंड ऑफ त्यांना मिनिमम 55% हवेत. जर त्यांना MSCET एक्झाम द्यायचा असेल तर 55% कुठे PGला, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आहे त्यामध्ये मिनिमम 55% हवेत. यापैकी OBC, DT, VJ, NT, SEBC या कॅटेगरीवाल्यांकडं जर नॉन क्रिमिनल लेअरचं सर्टिफिकेट असेल, त्यामध्ये SC, ST, ट्रान्सजेंडर, PWD, ORF या कॅटेगरी पण ॲड होतात. नॉन क्रिमिनल लेअरचं सर्टिफिकेट असेल तर त्यांनी मिनिमम 50% जरी मिळवले तरी पण ते व्हॅलिड असेल, ते एक्झाम देऊ शकतात. पॉईंट रिपीट करतो, समजून घ्या. याचे सर्व कॅटेगरी तुम्ही इथं पाहताय, ठीक आहे. या सर्व कॅटेगरीकडं जर नॉन क्रिमिनल लेअर हे सर्टिफिकेट अवेलेबल असेल तर त्यांनी मिनिमम 50% पाडले PGमध्ये तरी पण त्यांना एक्झाम देता येईल. आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला मिनिमम 55% पाहिजेत PGमध्ये तर तुम्हाला एक्झाम देता येईल. पण नॉर्मली 99% विद्यार्थ्यांना PGमध्ये मिनिमम 55% असतात. सो ही डोंट वरी, ठीक आहे. ही काही जास्त मोठी इलिजिबिलिटी नाही आहे. नॉर्मली सर्वच विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात. आता त्यानंतर जे विद्यार्थी PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असतील, ठीक आहे, मग 4 वर्षाचं असो किंवा तुमचं 2 वर्षाचं PG असो, त्याच्या लास्ट इयरला तुम्ही असतील तरी देखील तुम्ही MSCET एक्झाम ॲपियर म्हणून देऊ शकता. त्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला तुमची PG कंप्लीट करावी लागते. ॲपियर म्हणून पण तुम्ही MSCET एक्झाम देऊ शकता. या ठिकाणी C पॉईंट त्यांनी हा सांगितला आहे, जर तुम्ही फर्स्ट इयरला असताल PGच्या तर तुम्ही MSCET एक्झाम देऊ शकत नाही. सेकंड इयरला असताल PGच्या, जर 2 वर्षाची PG तर MSCET एक्झाम तुम्ही देऊ शकता. सिंपल एवढे समजून घ्या.
PGच्या लास्ट इयरला तुम्ही पाहिजे, ठीक आहे. मग 4 वर्षाची PG असो किंवा 2 वर्षाची असो, जे लास्ट इयर PGचं त्या लास्ट इयरला असताल MSc एक्झाम देऊ शकता. सिंपल, हा पॉईंट समजून घ्या. त्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जे विद्यार्थी ऑलरेडी MSc एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याच सब्जेक्टमध्ये पुन्हा MSc एक्झाम देता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची PG कंप्लीट झालेली 2 सब्जेक्टमध्ये, कॉमर्स आणि मॅनेजमेंट, अशा 2 सब्जेक्टमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही कॉमर्समध्ये MSc एक्झाम क्लिअर केला तर तुम्हाला पुन्हा लाईफ टाईममध्ये कॉमर्समध्ये MSc एक्झाम देता येणार नाही. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये देऊ शकता, कारण तो अल्टरनेट सब्जेक्ट आहे. सिंपल, म्हणजे ज्या सब्जेक्टमध्ये तुम्ही MSc एक्झाम क्लिअर केलेला आहे त्याच सब्जेक्टमध्ये पुन्हा तुम्हाला MSc एक्झाम देता येत नाही. आणि इन केस तुम्ही दिलाच तर लिगल ॲक्शन तुमच्या अगेन्स्ट ते घेऊ शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला कारवाईला सामोरे जावं लागू शकते. म्हणून एकदा क्वालिफाय झाले असतील तर पुन्हा MSc एक्झाम देऊ नका. सिंपल, अदर सब्जेक्टमध्ये देऊ शकता पण सेम सब्जेक्टमध्ये तुम्हाला देणं अलाउड नाही आहे. आणि अदर सब्जेक्टमध्ये द्यायचं असेल तर त्या सब्जेक्टमध्ये पण तुमची PG कंप्लीट असणं गरजेचं आहे. सिंपल. आता या ठिकाणी सेट एक्झाम देण्यासाठी कुठलंच अप्पर लिमिट नाही आहे, म्हणजे एज लिमिट कुठलंच नाही आहे. तुम्ही वयाच्या 70व्या वर्षी देखील MSc एक्झाम देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण 70 इतकं वय झाल्यानंतर MSc एक्झाम जरी तुम्ही क्लिअर केलं तरी जॉब मिळणं कठीण आहे. म्हणून एका लिमिटपर्यंत तुम्ही MSc एक्झाम देऊ शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तसं त्यांनी कुठलंही एज लिमिट दिलेलं नाही आहे. सिंपल. आता यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी. कुठल्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे ते दिलेलं आहे. पहा या ठिकाणी पॉईंट समजून घ्या. 13% कोणासाठी आहे? शेड्यूल कास्टसाठी. SC कॅटेगरीसाठी 13% रिझर्वेशन आहे. 7% शेड्यूल ट्रिब्युनल, ठीक आहे, किंवा ट्रिब्यूट ST कॅटेगरीसाठी आहे. 19% OBC साठी रिझर्वेशन आहे. 10% EWS ओपन कॅटेगरी अंडर येते त्यांच्यासाठी आहे. 3% DTA VJ या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे. 2.5% NTB या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे. नंतर 3.5% NTC या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे. 2% NTD या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे. आणि 10% SEBC या कॅटेगरीसाठी रिझर्वेशन आहे. सिंपल. जे महत्त्वाचं रिझर्वेशन आहे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कुठल्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन आहे हा पॉईंट तुम्ही इग्नोर करा. तुम्ही फोकस कशावर करायचं? जो मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ 2025चा प्रोव्हाइड केलेला आहे पहा, त्या कट ऑफवर फोकस करा. तितके मार्क तुम्ही मिळवा, क्वालिफाय होऊन जाताल. कुठल्या कॅटेगरीला किती रिझर्वेशन दिलंय हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्हाला मी एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरीनुसार ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन तिथं पहा तुमचा कट ऑफ किती रिक्वायरमेंट आहे, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करा. ठीक आहे. कॅटेगरीनुसार रिझर्वेशन किती असतं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, किती मार्क आपल्याला पाडायचे हे महत्त्वाचं आहे. आता यानंतर एक्झामिनेशनचे सब्जेक्ट आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. पहा कुठल्या कुठल्या सब्जेक्टमध्ये MSc एक्झाम कंडक्ट केला जाऊ शकतो. आता अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की आमचं PG XYZ सब्जेक्टमध्ये कंप्लीट आहे, मग आम्ही कुठला सब्जेक्ट MSc एक्झाममध्ये निवडू शकतो. त्यासाठी त्यांनी दिलं आहे पहा PG कोर्स. म्हणजे तुमची PG कुठल्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट आहे आणि PG मध्ये तुम्ही कुठला सब्जेक्ट निवडला होता त्यानुसार तुम्ही सेट एक्झामिनेशनमध्ये कुठला सब्जेक्ट निवडू शकता त्या संदर्भात यादी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. सिंपल ना. जसं की तुमचं MA मराठी कंप्लीट आहे तर MSc एक्झाम तुम्ही MA मराठीमध्येच देऊ शकता. तुमचं MA इंग्लिश कंप्लीट आहे तर इंग्लिश सब्जेक्टमध्येच तुम्ही MSc एक्झाम देऊ शकता, अदर कुठल्याही नाही. सिंपल. म्हणजे तुमचं PG कुठल्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट आहे, PG मध्ये सब्जेक्ट कुठला होता आणि तुम्ही सेट एक्झाममध्ये कुठला सब्जेक्ट निवडू शकता ती यादी या ठिकाणी दिलेली आहे. मी सर्व काय वाचत नाही आणि विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर वेनी पाहिलं पाहिजे. जसं की इन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट सेट एक्झामिनेशनसाठी कुठले कुठले विद्यार्थी निवडू शकतात? MSc, नंतर MTech वाले, MEM वाले. सिंपल. आणि ज्यांचं हे स्पेशलिस्ट आहे ते सर्व विद्यार्थी इन्व्हायरमेंटल सायन्स हा सब्जेक्ट निवडू शकतात. अशा प्रकारे सर्व क्लासिफिकेशन दिलेलं आहे, तुम्ही प्रॉपर वेनी पाहू शकता. ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ॲज इट इज अपडेट करणार आहे, तिथून तुम्ही ही डाउनलोडिंग करून व्यवस्थित पाहू शकता. त्यानंतर एक पॉईंट या ठिकाणी हायलाईट केलेला आहे पहा, ज्या विद्यार्थ्यांचं CA, CS किंवा ICWA नॉर्मली सर्व कॉमर्स कॅटेगरीमध्ये येतं ते, यांचं हे जर एज्युकेशन कंप्लीट असेल तर हे एज्युकेशन PGच्या लेवलसोबत कन्सिडर केलं जाईल. म्हणजे इतकं एज्युकेशन असेल तरी देखील तुम्ही MSc एक्झाम देऊ शकता. तुमचं फक्त UG कंप्लीट आहे, सपोज अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे BCom फॉर एक्झाम्पल कंप्लीट आहे. BCom करून तुम्ही CA केलंय, CS केलं किंवा ICWA तुम्ही झालेले आहात
तरी तुम्ही MSc एक्झाम देऊ शकता, तुम्हाला PGचं रिक्वायरमेंट नाही आहे. सिंपल, हे PGच्याच तुलनेत कन्सिडर केलं जातं. सिंपल. त्यानंतर त्यांनी नोट दिलेली पहा, जनरल पेपर फर्स्ट टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड जो असतो तो कंपल्सरी सर्वांना आणि सेम असतो पेपर. ठीक आहे. या पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स देखील सुरू केलेला आहे. तो कोर्स आपला 25 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या कोर्समध्ये पेपर 1चा पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करून दिला जातो. याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर इन्फॉर्मेशन शॉर्ट आणि सिंपल वेमध्ये सांगतो. तरी पहा, MSc एक्झाम देताना तुम्हाला पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 पेपर असतात. ठीक आहे. त्यातला जो पेपर फर्स्ट आहे हा सर्वांना कंपल्सरी आहे, बरोबर ना. त्याने ठिकाणी मेन्शन केले का, पेपर फर्स्ट हा सर्वांना कंपल्सरी असतो. या पेपर 1साठी डिटेल कोर्स आपण 25 फेब्रुवारीपासून सुरू करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा इन डिटेल तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल, म्हणजे प्रॅक्टिस देखील तुमची कव्हर करून घेतली जाईल. या पेपर फर्स्टचा कोर्स करून खूप सारे विद्यार्थी 2023चा MSc एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. 2024मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थी MSc एक्झाम आपले क्लिअर झालेले आहेत. 80+ मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. या कोर्समध्ये 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. त्यामार्फत पेपर फर्स्टचे 10 युनिट इन डिटेल कव्हर करून दिले जातील. एक्झामसाठी सिलेबस कव्हर करणं ही वेगळी गोष्ट, काही ट्रिक्स आणि टिप्स वापरणं ही वेगळी गोष्ट. तर ट्रिक्स आणि टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर केल्या जातील. त्या तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये लॉजिकल वेने पेपरमध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी मदत करतील. या कोर्समध्ये जो तुम्हाला सिलेबस प्रोव्हाइड केला जाणार आहे तो तुम्हाला नेट एक्झामला देखील उपयुक्त ठरणार आहे. आणि इन केस एखाद्या युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स कंडक्ट होणार असेल तर त्या ठिकाणी देखील तुमचा सिलेबस याच कोर्समध्ये कंप्लीट करून दिला जाणार आहे. या कोर्समध्ये आपण डेमो किंवा प्रॅक्टिस पेपर प्रोव्हाइड करतो. हुबेहूब ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच असतात. या ठिकाणी एक सॅम्पल तुम्हाला दाखवतो पहा. अशा प्रकारचे डेमो पेपर असतात. ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखेच यांची रचना आपण ठेवलेली आहे. सिंपल ना, म्हणजे जसा ओरिजिनल पेपर असतो, इकडे मराठी इकडे इंग्लिश, सिंपल तशा प्रकारेच हे पेपर असतील. आणि या ठिकाणी सर्व जे 10 युनिट आहेत त्या सर्व 10 युनिटला एक्झामिनेशनच्या शेड्यूलनुसारच वेटेज देऊन आपण क्वेश्चन पेपर बनवलेले आहेत. म्हणजे मॅथ असेल किंवा अदर लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन असतील ते सर्वच आपण ॲड केलेत, जसे की MSc एक्झामला क्वेश्चन येत असतात. असे मिनिमम 10+ डेमो पेपर तुमच्याकडून सोडून घेतले जातील याच कोर्समध्ये. ठीक आहे. या कोर्समध्ये तुम्हाला डेली बेसिसवर लेक्चर रेकॉर्ड केले जातात आणि ते तुम्हाला शेअर केले जातात. टाईम भेटेल त्यावेळेस तुम्ही हे लेक्चर आरामशीर पाहू शकता. आपले एक खास वैशिष्ट्य आहे, यामुळेच मागील बॅचमध्ये 370हून अधिक विद्यार्थी एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. त्यापैकी जवळपास 200हून अधिक विद्यार्थ्यांना 76 पेक्षा जास्त मार्क आहेत. तुम्ही देखील चांगला स्कोअर करून एक्झाम क्लिअर करू शकता. या कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर हा नंबर आहे, या नंबरवर मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर 2500 फी आहे, ही पेड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. हा व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. ठीक आहे. मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. तर बेसिक फक्त इन्फॉर्मेशन सांगितली. जो पेपर फर्स्ट सर्वांना कॉमन असतो तो तुम्हाला कोर्समार्फत कव्हर करून दिला जाऊ शकतो. सिंपल. या एक्झाममध्ये जे एक्झामिनेशन सेंटर आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली पहा. टोटल 18 सेंटर आहेत. त्यामध्ये 18 सिटी आहेत. ठीक आहे. सेंटर जास्त आहेत. 18 सिटीमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पंजिम, ठीक आहे गोव्यामधलं, नंतर रत्नागिरी, नंतर परभणी आणि नंदुरबार या सर्व ठिकाणी MSc एक्झाम कंडक्ट केला जातो. म्हणजेच या ठिकाणी MSc एक्झामचे सेंटर अवेलेबल आहेत. जवळपास ओव्हरऑल महाराष्ट्र अवेलेबल आहेत. सिंपल. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म कुठे भरू शकतो. तर ही वेबसाईट आहे ऑफिशियल MSc एक्झामची. तुम्ही गुगल क्रोमवर सिंपल फक्त MHSET असं जरी सर्च केलं तरी त्यांचा विंडो येऊन जाईल. तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणखी फॉर्म रिलीज झालेले नाहीत. हे फॉर्म 24 फेब्रुवारी 2025 रोजी रिलीज होतील. त्यानंतर एक्झामिनेशन फी किती असेल ते सांगितलेलं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 800 रुपये आहेत. अदर सर्वच कॅटेगरींसाठी 650 आहे. ओपनला फक्त 800, बाकी सर्वांना 650 रुपये फी आहे. सिंपल. बाकी जे महत्त्वाचे कंटेंट आहे फक्त मी तेच एक्सप्लेन करतोय. नेक्स्ट आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. या ठिकाणी मोड ऑफ एक्झामिनेशन हा OMR शीट बेस असेल, म्हणजे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम असेल. ठीक आहे. नंतर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन. जो पॅटर्न आहे एक्झामचा तो कशा पद्धतीने असेल ते या ठिकाणी सांगितलं आहे. 2 पेपर असतील, पेपर फर्स्ट आणि सेकंड.
पेपर फर्स्टमध्ये टोटल 50 क्वेश्चन असतील, एका क्वेश्चनला 2 मार्क असतील, 100 मार्काचा पेपर फर्स्ट असेल. पेपर सेकंड त्यामध्ये 100 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 मार्क असतील, टोटल 200 मार्काचा पेपर सेकंड असेल. पेपर सेकंड हा वेगळा काहीच नसतो, तुम्ही PG आणि UG मध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तोच असतो पेपर सेकंड. तुमचा वेल नोन सब्जेक्ट असतो, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PG मध्ये प्रॉपर अभ्यास केलेला असेल तर पेपर सेकंडमध्ये तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. पेपर फर्स्टमध्ये खूप सारे नवीन कंटेंट ॲड असतात, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करताना थोडंसं प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तुम्ही आपला कोर्स लावला तर कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. सिंपल आणि सोप्या वेने तुम्हाला पूर्णपणे पेपर फर्स्टचे 10 युनिट कंप्लीट करून दिले जातील. सिंपल. पेपर फर्स्टमध्ये सांगितल्याप्रमाणे 50 क्वेश्चन असतात, पेपर सेकंडमध्ये 100 क्वेश्चन असतात. सर्वच क्वेश्चन कंपल्सरी असतात, कुठलाही क्वेश्चन ऑप्शन नसतो. नेक्स्ट, निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसतं, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही सर्व क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवले पाहिजे, अटेम्प्ट केले पाहिजे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. पेपर फर्स्टसाठी 1 तास असतो, पेपर सेकंडसाठी 2 तास असतात. पेपर फर्स्ट झाल्यानंतर पेपर सेकंड होईपर्यंत 30 मिनिटांचा गॅप असतो. या गॅपमध्ये तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ शकता. त्यांनी नॉर्मली म्हणलेलं असतं की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोनही पेपरमध्ये कुठलाही गॅप नसतो, ब्रेक नसतो, विथआउट ब्रेक म्हणलंय. असं म्हणताना म्हणलेलं आहे, पण ॲक्च्युली जर टाईम पाहिला तर पेपर फर्स्ट हा 11ला कलेक्ट केला जातो, पेपर सेकंड हा 11:30ला तुम्हाला दिला जातो. म्हणजेच काय 30 मिनिटं गॅप असतो. त्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही जो सुपरविजन असतील त्यांना रिक्वेस्ट करून थोडंसं रिफ्रेशमेंट होऊ शकता. सिंपल, ते अलाउड आहे. आता यानंतर पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल, या सर्वांचे ABCD असे 4 सेट असतात. म्हणजे A सेट असतो, B असतो, C असतो, D असतो. कुठलाही सेट तुम्हाला पेपरमध्ये भेटू शकतो. सर्व सेटमध्ये क्वेश्चन सेमच असतात, फक्त सिक्वेन्स खालीवरती केलेला असतो, जेणेकरून कॉपी किंवा फ्रॉड एखाद्या विद्यार्थ्यासोबत होऊ नये त्या अनुषंगाने हा सिक्वेन्स त्यांनी मांडलेला असतो. रिपीट कराल, ABCD कुठलाही सेक्शन तुम्हाला भेटलं तरी सेमच क्वेश्चन त्या ठिकाणी अवेलेबल असतात, सिक्वेन्स खालीवरती केलेला असतो. सिंपल. आणि पेपर सेकंड बाबतीत पण सेम असतं. जो तुमचा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 4 सेट प्रोव्हाइड केले जातील, त्या ठिकाणी सिक्वेन्स फक्त खालीवरती होईल, बाकी क्वेश्चन सेम असतील. त्यानंतर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, तुम्ही OMR शीटमध्ये तुमचं नाव टाकताना किंवा तुमचा जो सीट नंबर आहे तो टाकताना जर कुठली चूक झाली, ती चूक झाल्यानंतर त्या ठिकाणी करेक्शन अलाउडच नसतं. जर तुम्ही करेक्शन करण्याचा प्रयत्न केला तर कॉम्प्युटरमध्ये तुमची OMR शीट चेक होत असते, तिथं ती रिजेक्ट होऊन जाते. म्हणून सीट नंबर टाकताना कुठल्याही प्रकारची चूक अलाउड नाही आहे. चूक झाली की तुमचं 1 वर्षाची मेहनत आहे ती वाया गेली असं समजायचं. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, एक्झामिनेशन आधीच सांगतोय, एक्झामिनेशनमध्ये जी OMR शीट पेपर फर्स्टची असेल किंवा सेकंडची असेल ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्यानंतर प्रॉपर वेने 100% कॉन्सन्ट्रेशन ठेवूनच तुम्हाला सीट नंबर फिल करायचा आहे. नावामध्ये चुकून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण सीट नंबर टाकताना कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही पाहिजे. जे तुम्ही सर्कल अशी करणार आहे सीट नंबर टाकताना, त्या सर्कलमध्ये कुठल्याही प्रकारची चूक होऊन देऊ नका. चूक झाली तर तुमचं 1 वर्ष वाया जाऊ शकतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. तोच पॉईंट सांगितलाय की OMR शीटमध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन अलाउड नसतं. जर तुम्ही तसं केलं तर तुमच्या लॉससाठी तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल असताल. त्यानंतर तुम्ही जी OMR शीट घेणार आहे त्या खाली एक कार्बन कॉपी पण असते. म्हणजे OMR शीटला 2 लेअर असतात. एक लेअर तुम्ही सबमिट करता सुपरवायझरला, ठीक आहे, तुमचं झाल्यानंतर, आणि एक लेअर तुम्हाला कार्बन कॉपी घरी घेऊन येते, जेणेकरून आन्सर की आल्यानंतर तुमचे कुठले ऑप्शन करेक्ट आहे कुठले रॉंग आहे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे, कार्बन कॉपी आहे, ती कार्बन कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, डोंट वरी. इथं सांगितल्याप्रमाणे निगेटिव्ह मार्किंग वगैरे कुठलंही नाही आहे, सर्व क्वेश्चन तुम्ही प्रॉपर वेने अटेम्प्ट करू शकता. आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पॉईंट, या पॉईंटवरून MS सेट डिपार्टमेंटशी मी 2दा बोललो होतो. मागच्या वर्षी आमचे 3 विद्यार्थी या पॉईंटमुळे फक्त क्वालिफाय झालेले नाही आहेत. हा पॉईंट तुम्ही प्रॉपरली समजून घ्या. मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर, या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर असतो अवेलेबल. पण जो लँग्वेजचे पेपर आहे म्हणजे हिंदी लँग्वेजचा, संस्कृत लँग्वेजचा, तिथं फक्त एक्सेप्शन या ठिकाणी असू शकतात. आता हा पॉईंट त्यांनी यावर्षी ॲड केला आहे. मागच्या वर्षी ॲड झालेला नव्हता. त्यांना आम्ही 3 वेळेस कॉल केला, ते म्हणले होते की हा पॉईंट आम्ही ॲड करू. त्यांनी यावर्षी हा पॉईंट ॲड केलेला आहे. मी 2 आठवड्यापूर्वीच एक व्हिडिओ अपडेट केला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की हा पॉईंट प्रॉस्पेक्टमध्येच मेन्शन नाही आहे, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी क्लेम करू शकता पर्टिक्युलर आन्सर संदर्भात. पण यावर्षी या प्रॉस्पेक्टमध्ये त्यांनी हा पॉईंट ॲड केला आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट, नीट व्यवस्थित समजून घ्या. इन केस ऑफ एनी ॲम्बिग्युइटी इन ट्रान्सलेशन किंवा
कन्स्ट्रक्शन ऑफ अ क्वेश्चन्स इन एक्झाम. प्रॉपर वेनी समजून घ्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जे विद्यार्थी मराठी माध्यमातून पेपर देणार आहेत किंवा जे विद्यार्थी मराठी ट्रान्सलेशनचा वापर करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट. इट इंग्लिश व्हर्जन शाल बी ट्रीटेड ॲज अ फायनल अँड द डिसिजन ऑफ सेट शाल बी फायनल दिस रिगार्ड. अतिशय महत्त्वाचा पॉईंट. म्हणजेच काय, तुम्हाला आत्ता दाखवलं पहा डेमो पेपर. फॉर एक्झाम्पल हा डेमो पेपर आहे बरोबर ना. इथे इंग्लिश प्रश्न असतो, इकडे असतो मराठी प्रश्न. इंग्लिशचंच ट्रान्सलेशन मराठीतनं दिलेलं आहे. पण काही वेळेस होतं काय माहिती का, इथे विचारलंय किती महसूल किती होता आणि फॉर एक्झाम्पल इथं विचारलंय ठीक आहे म्हणजे किती नव्हता. असं निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी प्रश्नामध्ये दिसते. असा व्हिडिओ मी अपडेट केलेला आहे पहा. टोटल 6 प्रश्न अशा पद्धतीचे होते की त्या ठिकाणी इंग्लिश प्रश्न वेगळा आणि मराठीतनं वेगळा असं होतं ट्रान्सलेशनमध्ये, कारण ते गुगल मार्फत ट्रान्सलेट करतात. ठीक आहे, मग असं जर झालं म्हणजे इंग्लिश प्रश्न आणि मराठी प्रश्न वेगळा असेल तर त्या ठिकाणी फायनल कन्सिडर ते इंग्लिशच करणारे मराठीला कन्सिडर करणार नाही. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. अनेक विद्यार्थ्यांचा यामुळे लॉस होतो, कारण खूप सारे विद्यार्थी असे असतात जे इंग्लिश वाचतच नाही, फक्त मराठीतनं प्रश्न वाचतात आणि आन्सर देतात. पण मराठीतनं जर प्रश्न चुकीचा असेल, ट्रान्सलेशनमध्ये गोळ असेल, असं होतं. 6 प्रश्नांबद्दल चाललेलं आहे मागच्या एक्झामिनेशनमध्ये 6 प्रश्न. असं जर काही झालं ना तर तुम्ही आन्सर बरोबर देऊन देखील तुम्हाला मार्क भेटणार नाहीये, कारण प्रश्न इंग्लिशमधनं वेगळा होता. इंग्लिशच कन्सिडर करतात, मराठीला ते पाहत पण नाही. सिंपल तोच पॉईंट त्या ठिकाणी मेन्शन केलाय. हा पॉईंट याआधी प्रॉस्पेक्टमध्ये मेन्शन नव्हता. मागच्या वर्षी त्यांनी हा पॉईंट मेन्शन केला नव्हता. ठीक आहे, यावर्षी मेन्शन केलाय. अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे. जे विद्यार्थी मराठीतनं पेपर देतात ना त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. डेफिनेटली फायदा होईल, कारण इथं विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो तरी देखील त्यांचे मार्क कमी होतात. ठीक आहे, हे होऊ नये त्या अनुषंगाने हा पॉईंट आहे. त्यानंतर एक्झामिनेशन संदर्भात ते सांगितले 100 मार्क असतील पेपर फर्स्टला, 100 क्वेश्चन असतील पेपर सेकंडला. पेपर फर्स्टला तुम्हाला टोटल 50 प्रश्न असतील, 100 मार्क असतील. ठीक आहे, हे बेसिक त्यांनी दिलेलं आहे, रिपीट इन्फॉर्मेशन. त्यानंतर रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग हे अलाउडच नाही आहे. ठीक, हा देखील पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला वाटलं की तुमचा जो पेपर आहे तो चुकीचा आला, ठीक आहे, तुमचे आन्सर बरोबर होते पण तुम्हाला चुकीचे दिलेत, असं काहीच अलाउड नाही आहे. नो रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग ऑफ दी क्वेश्चन आफ्टर द सेट रिझल्ट. ठीक आहे, रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर या कुठल्याच गोष्टी अलाउड नाही आहे. त्याआधी ते चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड करतात. तुम्हाला काय वाटत असेल ते चॅलेंजिंग आन्सर की मार्फत तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. एकदा काही चॅलेंजिंग आन्सर की क्लोज झाली त्यानंतर कुठलीही गोष्ट अलाउड नसते, हे लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की एक्झामिनेशनमध्ये माझ्यावर खूप अन्याय झाला, ठीक आहे, किंवा एक्झामिनेशनमध्ये फ्रॉड झाला आहे असं काही तुम्हाला वाटलं तर तुम्ही कंप्लेंट पण दाखल करू शकता 30 दिवसांपर्यंतच. एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 30 दिवसच. त्यानंतर कुठल्याही लिगल ॲक्शनला ते रिस्पॉन्स देणार नाही. तुम्हाला कोर्टामध्ये जायचं असेल जाऊ शकता एक्झाम झाल्यानंतर 30 दिवसांच्या आतच. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर एक्झामिनेशनचा जो क्रायटेरिया आहे क्वालिफिकेशनचा तो यांनी या ठिकाणी ॲड केलेला आहे. नॉर्मली जे पण ॲप्लिकेशन येतात ॲप्लिकेशनपैकी जे विद्यार्थी एक्झामला ॲपियर होतात म्हणजे एक्झाम देतात, कारण काही विद्यार्थी ॲबसेंट असतात ना. फॉर एक्झाम्पल 1 लाख जणांनी ॲप्लिकेशन भरले, त्यातल्या 60,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिला. ठीक आहे, 40,000 ॲबसेंट होते असं आपण गृहीत धरू. मग 60,000पैकी 6%, 6 36. ठीक आहे ना, म्हणजे 60,000पैकी 6% विद्यार्थी एक्झाम क्वालिफाय होतात, जास्ती नाही. नॉर्मली 6चे 6.5 होऊ शकतात, मॅक्झिमम 7% होऊ शकतात, 7च्या पुढे पर्सेंटेज जात नाही. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल 6% विद्यार्थी क्वालिफाय होतात. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकता 100पैकी 6 विद्यार्थी MSc एक्झाम क्लिअर करतात. ठीक आहे, रेशो असतो 100तले 6 विद्यार्थी. सिंपल. आता यानंतर दोन्ही पेपर मिळून तुम्हाला मिनिमम किती मार्क मिळावे लागतात ते दिलेलं आहे पहा. या ठिकाणी तुम्हाला मिनिमम इलिजिबिलिटी फुलफिल करण्यासाठी म्हणजे तुमचा पेपर चेक करण्यासाठी मिनिमम ओपन किंवा EWS कॅटेगरीसाठी 40% रिक्वायरमेंट आहे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पण पेपर मिळून. म्हणजे तुम्ही दोन्ही पण पेपर मिळून 120 मार्क मिनिमम मिळवले तरच तुमचं म्हणजे ॲग्रिगेटमध्ये धरलं जाईल, तुम्ही पास कन्सिडर केले जाताल. पास झाल्यानंतर तुम्ही क्वालिफाय होणार का नाही ती पुढची गोष्ट. क्वालिफाय महत्त्वाचं आहे. पासिंगला वेटेज काहीच नसतं, 0% वेटेज आहे. ठीक आहे, पासला मिनिमम 120 मार्क पडले पेपर फर्स्ट आणि सेकंड मिळून तर तुम्ही पास आहे. म्हणजे क्वालिफाय होणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या यादीमध्ये तुम्ही येणार का नाही हे डिसाईड केलं जाईल. पण 120 मार्क तुम्हाला पडले नाही तर तुमचा पेपरच तिथं ड्रॉ होतो, पुढं कुठल्याही इव्हॅल्युएशनसाठी ते कन्सिडर करत नाही. सिंपल. मग रिपीट करल,
दोन्ही पण पेपर मिळून ओपन कॅटेगरीसाठी किंवा EWS कॅटेगरीसाठी मिनिमम 40% रिक्वायरमेंट आहेत. अदर सर्व कॅटेगरीसाठी मिनिमम 35% रिक्वायरमेंट आहेत. हे पासिंगसाठीच, हे सोडून द्या, काही महत्त्वाचं नसतं. इतके मार्क मिळून कोणी विद्यार्थी MS सेट एक्झाम क्वालिफाय होत नाही. क्वालिफाय होण्यासाठी पर्सेंटेज जास्त लागतात. ठीक आहे, पास होणंही सोडून द्या, याचं काहीच महत्त्वाचं नसतं. पासपेक्षा क्वालिफाय होणं महत्त्वाचं असतं. पासला 0% वेटेज आहे, काहीच महत्त्व नाही आहे. ठीक आहे, फक्त त्यांनी दिलं आहे की पास होण्यासाठी किती % लागतात. त्यानंतर क्वालिफाय होण्याचा जो क्रायटेरिया तो कशा पद्धतीने यूज केला जातो त्याचा फॉर्म्युला ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला रिझल्टच्या आधी हा फॉर्म्युला मी एक्सप्लेन करून दाखवलं. आता काही महत्त्वाचं नाही, एक्झाम दिल्यानंतर ह्या गोष्टी आपण पाहूया. त्यानंतर ॲडमिट कार्ड, आत्ता सेनला हॉल तिकीट असेल, ॲडमिट कार्ड असेल, ते एक्झामच्या आधी 10 दिवस रिलीज केलं जातं ऑफिशियल वेबसाईटवर. तुम्ही लॉग इन ID टाकून त्या ठिकाणी ते ॲडमिट कार्ड डाउनलोडिंग करू शकता. हाऊ टू ॲप्लाय, ॲप्लिकेशन कशा पद्धतीने भरायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन दिलेली, त्याचे स्टेप दिल्यात. स्टेप वगैरे काही पाहण्याची गरज नाही आहे. तुम्हाला एक शॉर्ट आणि सिम्पल व्हिडिओज मी अपडेट करून देईल आपल्या YouTube चॅनलवर की कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. न चुकता कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, त्याच्या स्टेप कशा आहेत ते तुम्हाला मी एका व्हिडिओमार्फत सांगेल. ठीक आहे, या स्टेप दिलेल्या आहेत. नॉर्मली फक्त फोटो आणि साईन या 2 गोष्टी रिक्वायर असतात. त्यांची साईज 50 KB आणि 30 KB रिक्वायरमेंट असते. तुम्ही फोनमार्फत इझी वेनी फॉर्म कशा पद्धतीने भरू शकता ते एका व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सांगेल फॉर्म सुटल्यानंतर. सिम्पल, त्याच्या स्टेप आहेत त्या. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन, या ठिकाणी एकदम बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेत की तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर कॅटेगरी वगैरे चेंज करू शकत नाही. ठीक आहे, ऑनलाईन तुम्हाला फी वगैरे पेड करायची. ठीक आहे, फॉर्म एकदा भरल्यानंतर कुठल्याही प्रकारचं चेंजेस तुम्हाला अलाउड नसतं करेक्शन विंडो क्लोज झाल्यानंतर. सिम्पल असे काही बेसिक इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत, जास्त काही महत्त्वाचे नाही आहेत. प्रोव्हिजनल आन्सर की, चॅलेंजिंग आन्सर की ते पब्लिश करतात वेबसाईटवर, ते सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर OMR शीट कशा पद्धतीने भरायची, तास सर्कल पाहिजे, असं काही पण चुकीचं करायचं नाही. ठीक आहे, अशा प्रकारे एकदम राऊंडच सर्कल करायचा. ही इन्फॉर्मेशन एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे. रफ वर्कसाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर मागच एक पेज अवेलेबल करून दिलेलं असतं, ते रफ वर्क तुम्ही करू शकता, तुमचं मॅथ वगैरे काय असेल ते. सिम्पल, तर असे काही बेसिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. अनफेअर म्हणजे तुम्ही एकदम सिन्सिअरली पेपर द्यायचा आहे, कोणाला धमकवायचं वगैरे नाही. धमकवलं असं काही केलं तर 3 वर्ष जेलमध्ये तुम्हाला जावं लागू शकतं. अशा काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ठीक आहे, तर आज पूर्ण आपण प्रॉस्पेक्ट आहे त्याबद्दलच इन्फॉर्मेशन पाहिलेलं आहे. आय होप MS सेट एक्झामबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला कळायला असतील. एकदम एंडपर्यंत 27 पानांचा प्रॉस्पेक्ट आहे, पूर्ण आपण कव्हर केलं आहे. कुठलाही डाऊट असेल, कुठलीही क्वेरी असेल, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि जर पेपर फर्स्ट संदर्भात डिटेल कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आपला नंबर आहे 9011 36 20 82 या नंबरवर मेसेज करा. तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन सेंड केली जाईल. योग्य वाटलं तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्स जॉईन केल्यानंतर प्रॅक्टिस देखील तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. सिलेबस प्लस प्रॅक्टिस तुमची करून घेतली जाईल त्या कोर्समध्ये. एक्झाम होईपर्यंत सर्व गोष्टी कव्हर करून घेतल्या जातील. ठीक आहे, सो आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.